सप्रेम नमस्कार. काहीसे अमानवी हा माझ्या आयुष्यात घडलेला एक चित्तथरारक किस्सा किंवा प्रसंग मी आपल्याला सांगत आहे. याचा पहिला भाग आपण नक्कीच पाहिला असेल. आज याच प्रसंगाचा किंवा किस्स्याचा दुसरा भाग आपल्यासमोर सादर करत आहे. काहीसे अमानवी भाग 2. हा जेव्हा प्रसंग मी सांगितला तो प्रथम मी माझ्या ब्लॉगवर पब्लिश केला. नंतरही इतर लोकांना असाच मी सांगत गेलो. अनेक लोकांनी त्यावर मला काही प्रश्न विचारले. ते प्रश्न आणि त्याला मी दिलेली उत्तरं एकत्रित करून आपल्यासमोर सादर करतोय. पहिला प्रश्न विचारला गेला होता तो असा, मला एक शंका आहे, या रस्त्यावरून अनेक लोक ये-जा करतात. रात्रीच्या वेळचे तिथले वातावरण कसे असेल मला पूर्ण कल्पना आहे. पण असा अनुभव कधी ऐकला नव्हता, की असे अनुभव काही ठराविक जणांनाच येतात का? उत्तर, आपण जे विश्व आपल्या पंच ज्ञानेंद्रियांमार्फत अनुभवतो ते अत्यंत लहान आहे किंवा फसवं आहे. इतकंच नव्हे तर ते कमालीचे डिस्टॉर्टेड आहे असं माझं मत आहे. या साऱ्या पलीकडे जाऊन बरंच काही आहे, पण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या अपुऱ्या क्षमतेमुळे ते आपल्याला कळू शकत नाही. किंबहुना असे म्हणता येईल की या सगळ्याची अनुभूती घेण्यासाठी आपल्याकडं योग्य अशी ज्ञानेंद्रिय नाहीत. एखाद्या जन्मापासून आंधळ्या असलेल्या व्यक्तीला आपण लाल, हिरवा, मोरपंखी असे रंग कसे समजावून सांगणार? कर्णबधीर मुलाला राग यमन कल्याण कसा ऐकवणार? डोळे, कान ही ज्ञानेंद्रिये असल्याखेरीज रंग, ध्वनी यांचा आपल्याला कधीच अनुभव येणार नाही. आपल्याला दिसत नाही, ऐकायला येत नाही, वास येत नाही, स्पर्श होत नाही, चव नाही, म्हणून आपण त्याचे अस्तित्व नाकारले तरी ते आहे हे सत्य आहे. लांबी, रुंदी, खोली आणि वेळ असे 4 मितीमधले आपले विश्व म्हणजे सर्व काही आहे, ही आपली समजूतच मुळातच चुकीची आहे. पण हे वरच्या मिती पातळीवरचे विश्व आपण अजूनही अनुभवू शकतो. आपल्याकडे त्या क्षमता आहेत, पण त्या बंद करून ठेवल्या आहेत. त्या खोलण्याचे अनेक मार्ग आजही उपलब्ध आहेत. त्यासाठी काही साधना करायला सांगतात किंवा एखाद्या गुरुची कृपा लागते असं म्हणतात. पण काही वेळा केवळ अपघाताने किंवा योगायोगाने कळत नकळत आपण त्या विश्वात प्रवेश करू शकतो. हा अपघातच असतो. तो घडण्यासाठी काही विशिष्ट घटना एका विविक्षित क्रमानं घडाव्या लागतात. जसं आग लागण्यासाठी इंधन म्हणजे जळण्यासारखी वस्तू, अधिक ऑक्सिजन, अधिक तापमान या 3 वस्तूंचा संयोग व्हावा लागतो. यातला एखादा जरी घटक कमी पडला तरी आग लागत नाही. ओली लाकडे पेटवायचा प्रयत्न करून पहा, म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल. किंवा लागलेल्या आगीतून या 3 पैकी एखादा जरी घटक दूर केला तरी आग विझते. म्हणजे आगीवर आपण पाणी किंवा वाळू ओततो ते यासाठीच. मला जो अनुभव आला ती जागा असाच एक ट्रिगर पॉइंट होता. आवश्यक त्या गोष्टी जुळून आल्या आणि बूम, मी त्या वरच्या मितीत दाखल झालो. या जगात अशा अनेक जागा आहेत जिथं काही गोष्टी आधीपासूनच उपलब्ध असतात. म्हणजे लाकडं रचून ठेवलेली आहेत, वारा जोरात वाहतोय, आता फक्त एका ठिणगीची आवश्यकता आहे. या उरलेल्या 1-2 गोष्टीची पूर्तता होणेच बाकी असते. त्या कोणी नकळत किंवा एखाद्या तांत्रिकाने कळून सवरून पूर्ण केल्या तर ती व्यक्ती पुढच्या मितीत खेचली जाते. आपण ऐकलं असेल की जुने अनुभवी माणसं अमुक ठिकाणी जाऊ नका, खास करून तिठा असे सांगतात. याचे कारण हेच आहे. ओली बाळंतीण, अमावस्या, काही वेळा पौर्णिमा देखील, अशा अनेक वस्तूंबद्दल बोललं जातं ते अशा आलेल्या अनुभवातूनच. तो अनुभव येण्यापूर्वी आणि नंतरही मी त्या जागेवरून अगदी त्याच वेळेला सुद्धा गेलो होतो, पण तसा अनुभव मला पुन्हा आला नाही. याचं कारण जो ट्रिगर पॉइंट एक्साईट व्हायला हवा होता तो कमी पडला असावा. इतर अनेक लोकांना, ज्यात तुम्ही स्वतःही मोडता, असा अनुभव का आला नाही याचं हेच उत्तर आहे.
दुसरा एक प्रश्न विचारला गेला तो असा, तुम्ही लिहिल्याप्रमाणे हॉर्न वाजवणे हा ट्रिगर पॉइंट ठरला. त्याच वेळी समोरून दुसरा कोणी स्कूटरवाला येत असता तर हा अनुभव कुणाला आला असता का? त्याला का तुम्हाला? तसेच जेव्हा तुम्ही या अनुभवातून जात होता, तेव्हा दुसरे कोणी त्या रस्त्यावरून आले असते, तर त्याला तुम्हाला मदत करता आली असती का? छान प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे, की मी त्यावेळी नकळत का होईना दुसऱ्या विश्वात जे 5व्या मितीपासून सुरू होते, त्या विश्वात गेलो होतो किंवा ओढलो गेलो होतो, हेच म्हणणं बरोबर आहे. हे असं होण्यासाठी काही पूर्वतयारी आधीपासूनच असायला लागते आणि एक अचूक साधलेली वेळ लागते. शेवटची आवश्यकता म्हणजे एक ट्रिगर, जो बऱ्याच वेळेला एक आवाज असतो. आवाजात एक जबरदस्त पोटेन्शियल असते. ते किती ते त्या साऊंडच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असते. ओंकार किंवा एका विशिष्ट लयीत आघात देत म्हणतेला मंत्र ही त्याची काही उदाहरणं आहेत. रामायण, महाभारतात साऊंड फ्रिक्वेन्सीचा वापर करून साध्या गवताच्या काडीचे महाविध्वंसक हत्यार बनवले असे अनेक दाखले आहेत. आजच्या आधुनिक विज्ञानातले उदाहरण द्यायचे म्हटले तर आपण वापरत असलेली सोनोग्राफी म्हणजेच अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजी. मी वाजवलेला स्कूटरचा हॉर्न हे निःसंशय ट्रिगरचं काम करू शकत होते आणि आता त्याच वेळी दुसरा स्कूटरवाला तिथं आला असता किंवा अन्य कोणीही तिथं तिसरं त्या जागी असते, तर आपली मिती आणि ती वरची मिती यांची प्लेन्स क्रॉस होऊ शकली नसती आणि मी 5व्या का 6व्या मितीमध्ये गेलो नसतो. मी तो अनुभव घेत असताना म्हणजे मी हायपर डायमेन्शनमध्ये असताना तिथून कितीही वर्दळ झाली असती तरी काही फरक पडला नसता. त्यावेळी त्या जागेवर कोणी आले असते तर त्यांना मी दिसलोच नसतो. कदाचित माझी स्कूटर पण त्यांना दिसली नसती. या 5व्या किंवा त्याहूनही वरच्या हायपर डायमेन्शन्समध्ये कोणतेही डोळ्याला दिसणारे आकार नसतात. दिसले तरी ते कमालीचे तरल आणि अस्थिर असू शकतात. आपण जे डोळ्यांनी पाहतो ते आकार हा वस्तुतः आपला दृष्टीभ्रम आहे. वरच्या मितीत यातले काहीच नसते. जे काही असते त्याला आपण वैज्ञानिक भाषेत एनर्जी फील्ड असं काहीसे म्हणता येईल. जे आपल्याला सध्या ज्ञात असलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा रेडिएशन फील्ड्सपेक्षा फार वेगळे असते. विज्ञानाला याची कल्पना आहे, पण त्याचं प्रात्यक्षिक समोर यायला अजून अवकाश आहे. पण प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. मुळात मला या असल्या गूढ अमानवी अशा विषयांची जात्याच आवड आणि हे असले काही अनुभव आपल्यालाही यावेत ही एक खुमखुमी. त्यामुळं असेल कदाचित एक अस्सल अनुभव येऊनही मी सुधारलो नाही. गुरुवारचा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे मी 8 वाजता पंडितजींच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला गेलो. तसं पाहिलं तर पंडित अरविंदजी स्वतः एक उत्तम ज्योतिषी होते. बरेच आध्यात्मिक उपाय तोडगे ते सांगत असत. कालच्या घटनेबद्दल त्यांना विचारणार होतो, पण नेमके त्या दिवशी पंडितजी जरा जास्त गडबडीत होते, त्यामुळं तो योग मात्र आला नाही. पंडितजींच्या घरून येताना मी मुद्दाम वाकडी वाट करून पुन्हा एकदा डहाणूकर कॉलनीमधून त्याच जागेवर आलो. त्यावेळेला सकाळचे 10:30 वाजले असतील. टक्क उजेड होता, वाहनांची वर्दळ होती. मी त्या वळणावरच्या कलवटपाशी थांबलो. काही काळ त्या कलवटच्या कठड्यावर बसलो. मला काहीही वेगळे खास असं काही दिसलं नाही. हां, ते झाड मात्र दिवसाच्या उजेडात सुद्धा डेंजर दिसत होते हे मात्र नक्की. मी त्या झाडापाशी गेलो. ओढा अर्थातच कोरडा होता. दगड, रानटी गवत, लोकांनी फेकलेल्या कॅरी बॅगशिवाय तिथं दुसरं काही नव्हतं. झाडावर कोणा मोठ्या पक्षाची घरटे वगैरे आहे का हे तपासले, पण तसं काहीही दिसत नव्हतं. गुरुवारचा बाकीचा वेळ असा तसाच घालवला. नाही म्हणायला आठवड्याची साफसफाई, कपडे धुणे, पुढच्या 2 दिवसाच्या कपड्यांना इस्त्री करणे, मॅगी व तत्सम रसद पुरवठा पुरेसा आहे का तपासणे, अशी रुटीन कामे इमाने इतबारी केली. मात्र हे सर्व करत असताना एक अस्पष्ट थरथर दिवसभर जाणवत राहिली आणि ते संगीत. ते काय, कसले संगीत होतं, पण मनात सतत फेर धरत होते. पुन्हा त्या जागेवर जाऊन ते संगीत एकदा तरी ऐकावं अशी जबरदस्त उबळ येत होती. तुम्हाला मी सांगतो, हे संगीत पुन्हा एकदा तरी ऐकायला मिळावं यासाठी मी आजही तळमळत आहे. शेवटी चैन पडेना म्हणून मी संध्याकाळी कोथरूडच्या थोरात उद्यानात काही वेळ बसलो. पक्षी उद्यानात पक्षी बघितले. थोडं बरं वाटलं. त्या दिवशी मेसला जेवायला गेलोच नाही. मॅगीवर भागवलं. काही वेळ पुस्तक वाचत बसलो. पण कालचा प्रसंग, ते संगीत काही डोक्यातून जायला तयार नव्हते.
रात्र झाली. घड्याळाचा काटा 10 कडे झुकला. शेवटी मी ठरवलं, आज काही नाही तरी पुन्हा त्या जागेवर जायचंच म्हणजे जायचंच आणि बघायचंच काय होतं ते आणि ते संगीत ऐकायचं. मी प्लॅनिंग सुरू केलं. काल साधारणपणे रात्री 1:15 वाजता तो प्रकार घडला होता. म्हणून मी त्याच वेळेला त्या जागेवर जायचं ठरवलं. मग काय 2 वाजोस्तोपर्यंत जागत बसलो. झोप येऊ नये म्हणून 3-4 कप चहा मारला. चांगला भगवीत उजेड देणारी टॉर्च माझ्याकडे होती, ती बरोबर घेतली. आज साधारणपणे 2च्या सुमारास स्कूटर बाहेर काढली. बिल्डिंगमधल्या इतर रहिवाशांना त्रास होऊ नये किंवा कळू नये म्हणून स्कूटर कंपाऊंडच्या बाहेर काढून बरीच पुढं ढकलत नेऊन मग किक मारली. खरं तर मला तो स्पॉट गणंजय सोसायटी, अंधशाळा, टी जंक्शन, कलवर्ड अशा मार्गानं म्हणजे अगदी जवळच्या मार्गानं गाठता आला असता. पण कालचा पॅटर्न डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी पुन्हा त्याच वाटेनं जायचं ठरवलं. म्हणजे कर्वे रस्ता, डहाणूकर कॉलनी, मुख्य रस्ता, कमिन सर्कल आणि गांधी भवन रस्ता. त्यामुळं मी गणंजय सोसायटीमधून बाहेर पडलो. आझादवाडी, सुतार दवाखान्यावरून तसंच पुढं आलो. शिवाजी पुतळा ओलांडून मी उजव्या हाताला असलेल्या म्हातोबा देवळाच्या लहान गल्लीतून कर्वे रस्त्यावर दाखल झालो. आता माझी दिशा वारज्याकडे होती. वारज्याच्या दिशेने पुढं पुढं येत मी डहाणूकर कॉलनीच्या प्रवेशापाशीच्या आयलंडपाशी आलो. अर्थात त्यावेळेला तिथं आयलंड नव्हतं. आता तिथं आयलंड आहे. ट्रॅफिक सिग्नलसुद्धा बसवले आहेत. आयलंडला उजवीकडे वळून मी डहाणूकर कॉलनीतल्या आतल्या रस्त्यावर आलो. घड्याळात बघितले तर काल साधारण याच वेळेला मी इथं होतो. डहाणूकर सर्कल ओलांडले. कमिन्सचे गेट आले. कालच्या आणि आजच्या परिस्थितीत काहीच फरक नव्हता. उलट कमिन्सच्या गेटवर मला जास्त सामसूम दिसली. गांधी भवन रस्त्याला लागण्यापूर्वी मी रस्त्याच्या कडेला स्कूटर घेऊन बंद केली. टॉर्च व्यवस्थित चालतोय का हे तपासलं. अशा फुल तयारीत मी पुन्हा स्कूटरला किक मारली. गांधीभवन रस्त्याला कालच्यासारखेच आजही अंधाराचे साम्राज्य होते. मी स्कूटरचा वेग अगदी कमीत कमी म्हणजे कसा बसा बॅलन्स राखला जाईल इतपतच कमी ठेवून अक्षरशः खुरडत पुढे निघालो. स्मृतिमनातून वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर कालच्या तुलनेपेक्षाही आज जास्त होता. जसे मी काल त्या स्पॉटवर पोचलो होतो अगदी तसाच मी त्या जागेवर जाऊन पोचलो. कालच्या आणि आजच्या पॅटर्नमध्ये काहीही फरक केला नव्हता असे मला वाटत होते. पण नंतर जेव्हा गोविंद आचार्यांनी खुलासा केला तेव्हा लक्षात आले की एक गोष्ट माझ्याकडं करायची राहून गेली होती, ते म्हणजे स्कूटरचा हॉर्न वाजवणं. आज मी स्कूटर इतकी हळू चालवत होतो त्यामुळं त्या कलवटच्या पाशी थांबायचीच असल्यामुळं हॉर्न वाजवायची आवश्यकता मला तेव्हा भासली नव्हती. मी अंदाज घेऊन काल साधारणपणे जिथं माझी स्कूटर स्टॉल झाली होती त्याच जागेवर रस्त्याच्या कडेला स्कूटर उभी केली. स्कूटर स्टँडला लावली. समोरच्या ग्लोव्ह बॉक्समधून टॉर्च काढून हातात घेतला पण तो बंदच ठेवला. आता मी काहीसे सावध राहून एक एक पाऊल मोजून टाकत पुढे सरकायला सुरुवात केली. दोन्ही बाजूला अगदी डोळ्यात तेल घालून म्हणतात ना तसे चौफेर लक्ष देत होतो. कालच्या आणि आजच्या परिस्थितीत जाणवण्यासारखा काहीच फरक नव्हता. मी त्या कलवटपाशी पोहोचलो. किंबहुना काल ज्या जागी असताना जो भुलभुलैया सुरू झाला त्याच जागी मी आता उभा होतो. काहीतरी घडावे, पुन्हा तो खेळ सुरू व्हावा असे तीव्रतेने वाटत होते. काल ऐकलेले ते संगीत पुन्हा एकदा थोडेसे तरी एक झलक का होईना ऐकायला मिळावं अशी आस लागून राहिली होती. त्यात असल्या टेन्स परिस्थितीतही माझी विनोदबुद्धी शाबूत होती. विविध भारतीच्या फरमाईशी प्रोग्रामच्या निवेदकासारखं मी स्वतःशीच फुटलो. अब हम आपको सुनवाए जा रहा है एक स्वर्गीय संगीत, सुनना चाहता है कोथरूड पुन्हा से सुहास गोखले. पण तसं काही झालं नाही. तसाच पुढे येऊन मी कलवटच्या कट्ट्यावर बसलो. टॉर्च चालू करून चौफेर फिरवला. काहीही विचित्र दिसलं नाही. जिथे तिथे चेष्टा मस्करी करण्याची माझी एक वाईट सवय आता वयोमानानुसार ती बरीच कमी झाली आहे हे वेगळं. मी टिपिकल रामसे बंधूंच्या हिंदी सिनेमात असतं तसं कोई है 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 अरे बजाओ बजाओ हमको गाणं सुनने का है 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 असं काहीतरी बरळलो. तेही मोठ्याने. अर्थातच त्याला प्रत्युत्तर मिळालं नाही. गोविंद आचार्य नंतर म्हणाले होते, बेटा वाचलास, प्रत्युत्तर मिळाले असते तर तुझी काही खैर नव्हती. टॉर्च बंद करून त्या कलवटवर अगदी थोडा वेळ बसलो. काहीही नाही. सगळं सुमसान होतं. नाही म्हणाले एक कोल्हा किंवा कुत्रा असेल त्या बाजूने आला. रस्ता ओलांडून समोरच्या झाडीत गडप झाला. तेवढीच काय ती दखल घेण्याजोगी घटना. संगीत बिंगीत काय नाही. कमिन्समधल्या मशिनरीची घरघर तेवढी ऐकायला येत होती. एक फोर्क लिफ्ट कमीच्या बॅकरच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे गेली. त्याचा एक मोठा आवाज झाला. समोरचं ते डेंजर झाड
आज काही तितकंसं डेंजर वाटलं नाही. मुळात ते झाड म्हणजे नेमकं काय आहे याचा खुलासा मला काल चांगलाच झाला असल्यामुळे मी त्या झाडाकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत असेन कदाचित. वारा चांगला जोरात आणि झोंबणारा होता. त्याचा आता त्रास व्हायला लागला. काहीही घडत नव्हते. शेवटी मी कंटाळलो. स्कूटरपाशी आलो. स्कूटर चालू केली. शांतपणे अंधच्या आळेसमोरून शार्प राईट घेऊन काल हा शार्प राईट मी कसा घेतला असेल? गडंजेच्या बॅडमिंटन हॉलवरून सरळ आमच्या अपार्टमेंटपाशी येऊन पोहोचलो. आवाज होणार नाही याची दक्षता घेत मी चोरासारखा स्कूटर पार्क करून घरात आलो. मला कोणी पाहिले नाही असा माझा समज होता. पण रात्री बेरात्री कुठं जात असता हो? बिल्डिंगमधल्या कदम काकांनी दुसऱ्याशी मला हटकले. मीही वेड पांघरून पेडगावला जात म्हणालो, कुठं? काय? काही नाही कसं. परवा रात्री खूप उशिरा आलात. कालही मध्यरात्रीनंतर बाहेर गेलात. लगेच अर्धा पाऊण तासात परत आलात. काय भलतं सलतं तर उद्योग चालले नाहीत ना? काका, तुम्ही काय माझ्यावर वॉच ठेवून असता का? वॉच कशाला ठेवायला लागतो? दम्याचा त्रास आहे ना मला. एकदा ढास लागली की थांबते का? मग बाल्कनीत वाऱ्याला उभं राहतो. थोडं बरं वाटतं. काल, परवा दोन्ही दिवशी तू आला गेलास त्यावेळेला मी त्या बाल्कनीत तर उभा होतो. सगळं बघत होतो ना. काका, तसं काही नाही हो. नाही कसं आहे, ये आते आपण बोलू. आता या कदम काकांना नाही कसं म्हणणार. एकदम कडक माणूस. त्यात सोसायटीचे सेक्रेटरी. आधीच बिल्डिंगमधले फ्लॅट्स विद्यार्थ्यांना, बॅचलर्सना भाड्यानं देण्याला त्यांचा कडाडून विरोध होता. त्यात हे निमित्त त्यांना मिळालं तर माझ्या घरमालकाकडे तक्रार करून मला हाकलतील सुद्धा. काय सांगावं? मी कदम काकांना सगळा किस्सा सांगितल्यावर त्यांनाच घाम फुटला. गाढवा! एकदा झाले ते ठीक. पण लगेच दुसऱ्या दिवशी पण कशाला तडफडायला गेला होतास तिथं? नशीब काय वेडं-वाकडं झालं नाही, देवाची कृपा. असं म्हणून ते आतल्या खोलीत गेले. येताना कसलासा अंगार आणला. म्हणाले, आता एकतर असा रात्री बेरात्री त्या तसल्या रस्त्यावरून जाईव करू नकोस आणि वेळ पडलीस तर हा स्वामींचा अंगारा जवळ ठेव. आणि एक कर, आमच्या नाना बापट्यांना भेट. ते कमिट्समध्ये काही काळ काम करत असल्यामुळं तुला जो अनुभव आला त्याबद्दल त्यांना काहीतरी माहीत असेल. बापट खूप आध्यात्मिक आहे बरं का. गुळवणी महाराज संप्रदायातले आहेत. ते तुला एखादा उपाय पण सुचवतील बघ. नाना आपल्या जवळच राहतात. पौड रोडवरच्या किनारा हॉटेल शेजारी न्यू फ्रेंड सोसायटीत. माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. माझं नाव सांग त्यांना. अगदी त्याच दिवशी नाही तरी मी लवकरच नाना बापटांना पण भेटलो. काय योगायोग बघा. ते पण सांगलीचेच निघाले. एक तर सांगलीचे कनेक्शन आणि आम्हाला दोघांनाही भूत, खेत, अतिंद्रिय शक्ती, अतर्क अनुभवाची आवड. मग काय दर 8-15 दिवसांनी नाना बापटांच्याकडे जाणं येणं सुरू झालं. माझ्या पोतडीत बरेच किस्से जमा झाले. अजूनही झाले असते, पण नाना बापटांच्या हृदयविकारानं आकस्मिक देहावसान झालं आणि तो सिलसिला थांबला. या नाना भट्टांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यांनी सांगितलेले अचाट किस्से आणि श्री गोविंद आचार्यांशी त्यांनी घडवून आणलेली माझी भेट. त्यानंतर मी बऱ्याच वेळा त्या रस्त्याने जा-ये केली. पण तसा अनुभव काही पुन्हा आला नाही. पुढं मी राहण्याची जागा बदलली. इतकंच काय, नोकरी व्यवसायाच्या बदलामुळं पुणेही सोडावं लागलं. आजही मी पुण्याला कामासाठी येत जात असतो, पण कोथरूडला फार कमी वेळा येतो. त्यामुळं त्या रस्त्यावरून जाण्याचा योग मात्र पुन्हा कधी आला नाही. तेव्हाची ती बजाज सुपर स्कूटर आजही माझ्याकडे आहे. रनिंग कंडिशनमध्ये आहे. ती घेऊन मला त्या जागी त्यावेळी पुन्हा एकदा जायचे. ते संगीत मला पुन्हा एकदा, एकदा तरी का होईना ऐकायचंय हो. वही गाना सुनने का है. आणि हो, आता तिथं गेलोच तर न विसरता स्कूटरचा हॉर्न मात्र नक्कीच वाजवणार आहे. समाप्त. धन्यवाद आणि शुभेच्छा.